लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आरोग्य अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिला डॉक्टरकडून खंडणी उकळण्याचा प्रकार फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे घडला आहे। येथील महिला डॉक्टरला आरोग्य विभागातील अधिकारी असल्याची सांगून त्यांच्या दवाखान्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले, तसेच तुमच्या दवाखान्याचे लायसन्स रद्द करू अशी बतावणी करून महिला डॉक्टरकडून 5 लाख रुपये खंडणी उकळली। त्यानंतर पुन्हा पैशाची मागणी केली। पुन्हा दुसऱ्यांदा पैसे घेत असताना वडोद बाजार पोलिसांनी सापळा रचून एकाला तात्काळ पकडले। इतर 2 आरोपींना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने तात्काळ ताब्यात घेतले। सदरील गुन्हा प्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय मधुकर आहेत, सागर काकासाहेब जंगले, सोपान जोग दंडे, शुभम कापसे यांच्यावर गुन्हा दाखल असून वडोद बाजार पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे। या प्रकरणात अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.